तर आज आहे मस्तपैकी असा पाणीपुरीचा बेत। तर वाटाणे भिजायला टाकले होते काल, पांढऱ्या वाटाण्याचाच कधी पण मी रगडा बनवते। तर पांढरे वाटाणे भिजायला टाकले होते, स्वच्छ धुतल्यानंतर कुकरमध्ये बटाटे आणि वाटाणे शिजायला टाकले। चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकलेलं आहे आणि वाटाणे शिजवल्यानंतर बघू शकताय त्याच्यावरती कशी साल आलेली आहे। जेवढी काढता येते तेवढी साल मी साईडला काढली, का तर शिजवल्यानंतर त्याची साल सगळी वरती येते। तर जेवढी काढता होती तेवढी काढली मी आणि बाकीची मस्तपैकी असं मॅश करून घेतलेला आहे। रगडा एकदम भारी असा रगडा झाला आहे। त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ कमी होतं तर मीठ टाकलेलं आहे, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघू शकता रगडा किती मस्त झालेला आहे। नंतर गोड पाणी तिखट पाणी बनवलं आणि सचिननं पुऱ्या आणल्या मस्तपैकी अशा रव्याच्या पुऱ्या कधी पण आणतो आम्ही। तर रव्याच्या पुऱ्या आणल्यात आणि पुऱ्या खूप जास्त अशा लागतात, घरी बनवणं काही एवढं शक्य होत नाही, का तर एका टायमाचं जेवण म्हणा आणि शिवाय मम्मीकडे सुद्धा मला द्यायचे असतात, त्यांच्या घरी सुद्धा सगळ्यांना पाणीपुरी आवडते। पिऊला मी पाणीपुरी खायला इकडे बोलवले, म्हणलं किती जर दिलं ना तरी काही तिथे सगळे खातील तर पुरणार नाही आहे, त्यासाठी म्हणलं पिऊ तू इकडे, तुला जेवढं खायचं तेवढं तू येऊन खा इथं। तर पिऊला बोलवलेलं आहे, माहीत नाही तर पिऊ कधी येते। स्वप्नीलचं चालू आहे, ह्यांचं खाताने सुद्धा ह्यांना शांत बसवत नाही, दोघं एकामेकाला चिडवत राहतात आणि एकामेकाशिवाय तर ह्या दोघांना जमत पण नाही। आणि मग सचिन एका दिवशी चिडतात आणि म्हणतात तुम्ही एकमेकाला बोलत जाऊ नका, पण ह्यांचं काही जमत नाही, यांना भांडणं करतात आणि 5-10 मिनटामध्ये लगेच बोलायला सुरुवात करतात। तर असं आहे। तर दोघं जेवताना सुद्धा शांत बसायला गेलं आणि आजकाल ते जास्तच करू लागलेत नाटकं, जसे मोठे होतील ना तसं असं वाटायला की त्यांचे भांडणंसुद्धा दोघांचे जरा जास्तच वाढायला लागलं। तर ठीक आहे, चला ते दोघंजण आता सगळे तिघंजण खायला लागलेत, स्वप्नीलचं खाऊन झालं आणि आता आलेले आहे पिऊ। तर हे बघितलं का, पिऊसोबत सुद्धा जी मस्ती चालूच होती। धर ती म्हणली मला सोडावं लागेल निघून घरी, दे थैली दे। नको पिऊ, नको नको ठसका लागन, पाणी तिखट आहे त्या नको ठसका लागन, खा ग शर्यत नको लावू। अरे टोचतंय मला पुऱ्या, मी खूप वेळची खाते, झालंय माझं पण। हा तेवढं सगळं पुरी एकटीच खाता, खाशील ना? हा ठीक आहे, मग कमी पडलं अजून घे। हॅलो 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 काय करते? कोण हे म्हणतच लय पुरी किती खाते? हां पिऊ किती खाते? 5 200 रुपये खर्च करून पाणीपुरी खातो फक्त। हां 200 रुपये म्हणजे 5 प्लेट पाणीपुरी 20 रुपयाला का? पुरी पाणीपुरी 2-3 प्लेट, नंतर एक सुकी पुरी, नंतर भेळ, शेवपुरी आणि नंतर आईस्क्रीम। तर मस्तपैकी असा पाणीपुरीचा बेत झाला। तुम्ही सुद्धा महिन्यातून 2 महिन्यातून एकदा पाणीपुरीचा बेत असा करत जा। आणि हे जी रेसिपी सुद्धा मी बऱ्याच वेळा टाकलेली आहे माझ्या चॅनलवरती आणि आज सुद्धा मी रगडा कसा बनवला ते तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण पाणी वगैरे मी दाखवलेलं नाही, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ मागलचा बघितल्यानंतर तुम्हाला समजेल। तर चला भेटूया उद्याच्या, तोपर्यंत बाय बाय।